वंदन भंते महादेव पूजनीय यांनाही वंदन। आज हा लोक आपण धम्मदेशनेचा कार्यक्रम केलेला आहे। हा कार्यक्रम मला एकदम वेगळाच असा कार्यक्रम वाटतो। छान साधू कारण साधू हा कार्यक्रम आमचे भोसले गुरुजी यांच्या स्मरणार्थ म्हणून हा कार्यक्रम तुम्ही राबवत आहे। आतापर्यंत आपण बघतो की कुणाच्या स्मरणार्थ कार्यक्रम करायचा म्हणलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो। कुठं शाळेला दान देतो, कुठं अनाथ आश्रमला देतो, किंवा आपण घरी कार्यक्रम करतो। आता नुकताच आमच्या बंधूचा कार्यक्रम होता, आम्ही केला होता। तर भंतेजींना घरी बोलवलं, त्यांना चिवरदान दिलं, आणखी त्यांना धम्मदान दिलं, आणि अशा पद्धतीनं त्यांच्याकडून आम्ही धम्मदेशना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला। तसे वेगवेगळ्या प्रकारामध्ये जो कार्यक्रम होत असतो, परंतु हा कार्यक्रम म्हणजे वेगळाच कार्यक्रम आहे। आणि हा सगळ्या लोकांना म्हणजे गावोगाव जाणारा हा कार्यक्रम या गुरुजींच्या साठी आपण करत आहात। हा खरोखरच एक चांगली गोष्ट आहे। गुरुजींची स्मरणिका या ठिकाणी आपण दिलेली आहे, ती तर आम्ही वाचू, पण गुरुजींचे आमचे चांगली ओळख आहे, गुरुजींचे या गावाशी चांगले संबंध आहेत। ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी श्रामणेर बनवलं होतं त्यावेळेस गुरुजी 2-2, 3-3 दिवस या ठिकाणी यायचे। गुरुजी आल्यानंतर त्यांचा आम्ही केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे। आणि ज्यावेळेस फेरी घेऊन जायचो मुलांची, आपल्या श्रामणेरांची, त्याच्याबरोबर पण गुरुजी यायचे। एवढी त्यांना कार्याची आवड होती। आणि आता जर आपण पाहिलं त्या हँडवेलमध्ये तर त्यांच्याकडे एवढ्या म्हणजे त्या पदं दिली होती भारतीय बौद्ध महासभेने, परंतु त्या माणसाला कुठल्याही प्रकारची मोठेपणाची हाव नव्हती। ज्यावेळेस कार्यक्रम झाला शेवटचा श्रामणेरचा, गुरुजींना जागाच नाही बसायला, पण गुरुजी खाली बसले, पण म्हणले नाही की मला वर बसवा म्हणून। एवढं मोठे पण त्या माणसाकडे होतं। आज जर आपण पाहिलं की माणसाकडे काय नसतंय, बाबासाहेबांनी किती पदव्या, पण बाबासाहेबांनी कधी कधी कुणाला सांगितली नाही। तसं गुरुजींनी कधी कुणाला मी एवढं काम केलंय किंवा माझ्याकडे एवढं भारतीय बौद्ध महासभेच्या पदव्या होत्या असं कधी गुरुजींनी बोललेलं नाही। तर अशा पद्धतीचं आपण जे काम करत आहात ते खूप छान आहे, असं तुम्ही करत राहा अशी मी या ठिकाणी हे करतो। जय भीम। साधू साधू साधू।